आणि तर राजकीय वर्तुळातून बातमी आहे, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये ठाकरे 2.0 सरकार येणार असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। येणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलंय। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक भाष्य केलं। शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी असं वक्तव्य केलं असेल तर असं दाखवा। नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, ऐका ना माझं मी तुम्हाला साधं सांग, तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो असं सांगितलं असेल, तसं कुठं रेकॉर्डला असेल दाखवा। हे चालत राहणार आहे, हे या गोष्टीला काही हे नाही। आमचं तिघांचं एकमत आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही जाऊ। आम्हाला सर्वेची गरज नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार तर ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं। ठाकरे 1 सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं, त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं 2 फरक आहे सरकार या राज्यामध्ये येणार, ते कोणीही थांबवू शकत नाही। तुम्ही किती पैसे वाटा, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा, योजना आणा, पैशाचा धुळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा, निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात। तर राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि ही निवडणूक नोव्हेंबरच्या 2ऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतरच होईल अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळतेय। नियमानुसार नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येईल। त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता आणि प्रचाराचा धुरळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळे दिवाळीनंतरच निवडणूक घेण्यावरती निवडणूक आयोग विचार करू शकतो असं सूत्रांनी सांगितलं। पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल। निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल, विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल त्या नोव्हेंबर महिन्यात। हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील। आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे। त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल, किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर। हो, पण आम्हाला दिल्लीत, मला अमोलदादांना आठवत असेल, दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची।